नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय आयुर्वेद आणि मधुमेह या विषयावरती आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत आयुर्वेदिक सल्लागार डॉक्टर नरेंद्र अशोक शेगडे. आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. धन्यवाद. चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. आयुर्वेदाचे प्रसिद्ध आयुर्वेदिक सल्लागार डॉक्टर नरेंद्र अशोक शेगडे. आयुष आयुर्वेद हे खराडीमधलं एक उत्तम आणि नावाजलेलं आयुर्वेदिक आणि पंचकर्म क्लिनिक आहे. 2008 या वर्षी डॉक्टर नरेंद्र शेगडे आणि डॉक्टर स्वाती शेगडे यांच्या प्रमुखतेखाली आयुष आयुर्वेदाची स्थापना झाली. एकच उद्दिष्ट ठेवून या आयुर्वेदिक क्लिनिकची स्थापना करण्यात आली आणि ते उद्दिष्ट म्हणजे पंचकर्म उपचारांनी हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार करणे. गेले अनेक वर्ष डॉक्टर नरेंद्र शेगडे आणि डॉक्टर स्वाती शेगडे यांनी स्वतःला या क्षेत्रामध्ये झोकून दिलंय. डॉक्टर नरेंद्र शेगडे हे नाव नुसतं खराडी पुणे इथपर्यंत मर्यादित न राहता त्यांचं नाव ऐकून बरेच पेशंट हे मुंबई, महाराष्ट्र आणि इतर देशातून आपल्या त्रासाच्या तक्रारी घेऊन त्यावर उत्तम आयुर्वेदिक आणि पंचकर्म उपचारांसाठी डॉक्टर नरेंद्र शेगडे यांच्या पंचकर्म आणि आयुर्वेदिक क्लिनिकला येत असतात. आयुर्वेद क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य मोठ्या प्रमाणात स्वीकारलं गेलंय. विशेषतः संधिवात, मधुमेह, वंध्यत्व, थायरॉईड डिसऑर्डर्स आणि हृदयाचा त्रास जर आपण खराडीमध्ये आयुर्वेदिक किंवा पंचकर्म उपचार शोधत असाल तर डॉक्टर नरेंद्र शेगडे हे पुण्यातलं खराडी येथे उत्तम आयुर्वेद आणि पंचकर्म उपचार प्रदान करत असतात. चला तर आपण आयुर्वेद आणि मधुमेह या विषयावरती नरेंद्र शेगडे सर आज आपल्याला काय सांगतायत ते आपण जाणून घेऊया. सर, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये. आपण आज मधुमेह हा विषय निवडलाय. आता मधुमेह हा विषय निवडण्यापाठीमागं काही वेगळं कारण किंवा वेगळा काही विषय होता का? नक्कीच. सर्वात आधी तर मी आभार मानू इच्छितो साम संजीवनीचे की ज्यांनी मला मधुमेह आणि आयुर्वेद अशा महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी आज इथं आमंत्रित केले आहे. धन्यवाद. तर मधुमेह हा विषयच का? मधुमेह हा तसा आयुर्वेदासाठी नवीन विषय नाही आहे. आयुर्वेदाच्या प्रत्येक ग्रंथामध्ये मधुमेहाचे वर्णन येते. हा प्रमेहाचा एक प्रकार मानला जातो. परंतु आपण जर पाहिलं तर मागील काही वर्षांमध्ये मधुमेह म्हणजे आपलं ज्याला आपण डायबिटीज असंही म्हणतो, बरोबर, त्याची रुग्णसंख्या पूर्ण जगात खूप वाढली आणि ती संख्या इतकी वाढली खास करून भारतात की भारताला त्याची डायबिटिक कॅपिटल म्हणजे प्रमेहाची मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखण्यात यायला लागले. ही परिस्थिती इतकी खराब झाली. तर साहजिकच माझ्याकडेही डायबिटीसचे पेशंटची वाढ झाली. तर हे पेशंट्स इतकी वाढ का झाली, आम्ही याचे कारण शोधण्याचे ज्यावेळेस प्रयत्न केले तर अनेक कारणं सापडले. पण प्रामुख्याने त्याच्यात दोन कारणं अशी होती की आपली बदललेली जीवनशैली आणि दुसरं एक कारण होते म्हणजे लोकांना याच्याबद्दल माहिती कमी असणे किंवा गैरसमज जास्त असणे असे आपण म्हणू शकतो. तर बदललेली जीवनशैली म्हणजे आपली जीवनशैली म्हणजे काय की आपण सकाळी उठल्यापासून तर रात्रीपर्यंत जे काही करतो ती झाली आपली जीवनशैली. त्याच्यात आपण काय खातो, काय पितो, कसं वागतो, काय दिवसभरातलं आपलं आचरण असतं, किती वाजता उठतो, किती वाजता झोपतो, हे सर्व झालं आपलं जीवनशैली म्हणजे आपली लाईफस्टाईल. बरोबर. परंतु मागच्या 20 ते 30 वर्षांमध्ये याच्यात अनेक बदल झाले. आपले खानपानचे टायमिंग्स रेग्युलर नाही. घरचं सात्विक आहार सोडून बाहेरचं जंक फूड किंवा फास्ट फूडकडे आपला जोर जास्त असतो. सकाळी उठण्याची वेळ उशिरा झाली, तसंच मग ती रात्री झोपण्याची वेळ उशिरा झाली. तर हेही एक प्रमुख कारण डायबिटीस होण्यामागचं आपण बघू शकतो. तसंच लोकांना माहिती तर डायबिटीसबद्दल तशी कमीच आहे. बरोबर. आणि गैरसमज भरपूर आहेत जसं मी म्हणलो. तर गैरसमज आपण हे ऐकलं असेल की भात खाल्ल्यामुळे डायबिटीज होतो. म्हणजे राईस डायबिटीज, BP, शुगर, PCOD, इन्फर्टिलिटी या सर्व आजारांना वाढवतो हे आपण नेहमी ऐकलं असेल. पण हा एक खूप मोठा गैरसमज आहे. तर हा गैरसमज आपल्या समाजामध्ये कसा आला हे थोडं मी तुम्हाला सांगू इच्छितो. अनेक वर्षांपूर्वी US मध्ये एक रिसर्च केला होता. त्या रिसर्चमध्ये असे सापडून आले की भात खाल्ल्याने, राईस खाल्ल्याने शुगर आणि BP वाढतो. ठीक आहे. हा रिसर्च 100% बरोबर होता. ठीक आहे. पण परंतु त्याच्या काही वर्ष आधी एक अंदाजे त्याच्याही 20-30 वर्ष आधी आणखीन एक गोष्ट नवीन मार्केटमध्ये आली होती, त्याला आपण म्हणतो प्रेशर कुकर. तर प्रॉब्लेम भातात नाही आहे. ज्या प्रकारे आपण भात बनवतो किंवा शिजवतो प्रॉब्लेम त्याच्यात असतो. कुठलीही गोष्ट डायबिटीसच्या पेशंटनी खायची का नाही खायची हे ठरवायला त्याचं ग्लायसेमिक इंडेक्स पाहिलं जातं. बरोबर. आपण ज्यावेळेस एक पातेल्यामध्ये ओपन पातेल्यामध्ये त्याला कव्हरही न करता ज्यावेळेस भात बनवतो, त्याला शिजवतो, त्याला उकळवतो तर त्याचे जे बुडबुडे येतात त्याच्यात त्याचं स्टार्च निघून जातं, त्यातलं कार्बोहायड्रेट जे असतं ते सर्व उडून जातं आणि त्याच्यानुसार त्यांनी तो भात पचण्यास खूप हलका होतो.
आणि तो डायबिटीसच्या पेशंटला लाभदायी असतो. हं, 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 हं. पण ज्यावेळेस आपण प्रेशर कुकरमध्ये भात शिजवतो ते सगळं तिथं पॅक होतं, बाहेर पडू शकत नाही. कार्बोहायड्रेट्स म्हणा, स्टार्च म्हणा, सर्व तिथंच राहतं. फायदा फक्त एक होतो की इंधन वाचतं आणि वेळ वाचतो, बाकी ते नुकसानदायकच आहे. तर असे हे जे सगळे गोष्टी आमच्या लक्षात आल्या, हं, हं, हं. तर त्यावेळेस त्यांचा आम्ही पेशंटला कसा उपयोग होईल त्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस पाहिला, तर त्यांचे जे आयुर्वेदिक ट्रीटमेंट चालू होते, उपचार, औषधं, पंचकर्म जे आमच्याकडे चालू होतं, त्याच्यात आम्ही ह्या सर्व गोष्टी त्यांच्या लक्षात आणून दिल्या. बरं. आणि पेशंटनी जसं जसं त्या गोष्टी समजून घेतल्या, आपल्या स्वतःच्या लाईफमध्ये त्यांनी ते चेंजेस करून घेतले, त्यांना खूप चांगला फरक पडायला सुरुवात झाला. त्यांचा खूप पॉझिटिव्ह फीडबॅक आम्हाला मिळाला. आम्हालाही बरंच काही त्याच्यातून शिकण्यासारखं मिळालं. बरोबर. आणि एकंदरीत माझा कल प्रॅक्टिसची स्टाईल थोडी डायबिटीसकडे केंद्रित होत गेली. बरं, पण सर आता ही जी तुम्ही आता सगळी सांगितली ही सगळी कारणं झाली, पण अनेक वेळेला अशी गोष्ट लक्षात येते की उपचार करून सुद्धा लोक बरी होत नाहीत, तर त्याच्या पाठीमागे काही वेगळं कारण असतं का? हो, खूप चांगला प्रश्न विचारला आपण. डायबिटीसच्या पेशंटची संख्या जी वाढत आहे, हो. त्याच्या मागे एक जर टेक्निकल पॉईंट पाहिला तर रोज नवीन पेशंट्स ॲड होत आहेत. ठीक आहे, पण जे जुने पेशंट्स आहेत, जी वर्षोनवर्ष ट्रीटमेंट चालू आहे, ते बरे होऊन ती संख्या कमी होत नाही. बरोबर, बरोबर. तर त्याच्यासाठी आपल्याला आधी हे पाहावं लागेल की ते ट्रीटमेंट काय घेतात. आज कुठलाही पेशंट ज्यावेळेस नवीन डिटेक्ट होतो डायबिटीससाठी, तर त्याचा पहिला अप्रोच असतो की ॲलोपॅथीकडे. मला कुठल्याही पॅथीला तसा दोष किंवा द्यायचा नाही आहे, पण परंतु आपण ही ट्रीटमेंट काय आहे, ॲलोपॅथीची ट्रीटमेंट काय आहे हे समजून घेणं थोडं गरजेचं आहे. ॲलोपॅथीची ट्रीटमेंट इज डिपेंड ऑन द एंडोक्राईन सिस्टम. आपल्या शरीरामध्ये एक एंडोक्राईन सिस्टम असते. त्या एंडोक्राईन सिस्टमचा एक भाग असतो पॅनक्रियाज. या पॅनक्रियाजमधून एक एन्झाईम निघते, त्याला आपण म्हणतो इन्सुलिन. तर हे जे इन्सुलिन आपल्या शरीरात पॅनक्रियाजमधून येते, त्याचं काम एवढंच असते की आपल्याला ओरली जी शुगर, साखर आपल्या शरीरात येते, त्याचं पाचन करून द्यायचं. बरोबर. ठीक आहे, आणि त्याचं पाचन करून दिल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला ऊर्जा द्यायची, एनर्जी द्यायची. परंतु काही कारणाने ज्यावेळेस या पॅनक्रियाजमधून इन्सुलिनच कमी निघते, तर त्या साखरेचं पाचन नीट होणार नाही. बरोबर, बरोबर. आणि या साखरेचं जर नीट पाचन झालं नाही, तर ही साखर आपल्या शरीरात तशीच पडून राहील. तर ती कुठे पडून राहणार? आपल्या रक्तामध्ये. बरोबर. तर आपण एक छोटीशी ब्लड टेस्ट करतो, त्यांनी आपली शुगर लेवल्स चेक करतो. आणि हे शुगर लेवल्स चेक केल्यानंतर आपण एक अंदाज बांधतो की जर इतकी शुगर लेवल्स शरीरात आहेत, रक्तात आहेत, तर इतका इन्सुलिनचा पुरवठा कमी आहे. बरोबर. ठीक आहे, आणि त्यानुसार मग आपण इन्सुलिनचे डोस, इंजेक्शन्स किंवा ओरल मेडिसिन्स हे आपण चालू करतो. बरोबर. परंतु याच्यात आपण एक गोष्ट लक्षात अशी घेत नाही की जो ऑर्गन पॅनक्रियास, जो अवयव आपला आधीपासून काम कमी करतोय, त्याचं काम जर आपण दुसऱ्याकडून करून घेतलं तर काय होणार? तो आणखीन आळशी होणार. बरोबर, बरोबर. तर तो जर आणखीन आळशी होत गेला, तर तो जितका कमकुवत होईल त्याची इन्सुलिनची डोसची गरज आणखीन वाढणार. कालांतराने असंही होतं बऱ्याच वेळेस की पेशंट ओरल मेडिसिन्स इतके घेऊ शकत नाही, मग त्याला एकच पर्याय राहतो की इन्सुलिनचे इंजेक्शन्स मग स्किन वाटे इंजेक्शन्स द्यावे. आणि याच्यामध्ये परत एक मुद्दा आपण असं विसरतो की आपले डोळे, आपलं हार्ट, आपली किडनी काही जखम झालं तर काय. फक्त डायबिटीसच्या पेशंट्सचं सगळं लक्ष आजच्या डेटला त्या रिपोर्टवर असतं की माझी शुगर लेवल रिपोर्टमध्ये कशी दिसेल, तोपर्यंत बाकीच्या शरीरावर लक्ष नसतं. बरोबर. सॉरी. तर ही ट्रीटमेंट योग्य नाही. पेशंट्सनी कधी पण एक लक्षात घेतलं पाहिजे की फक्त रिपोर्ट नाही, स्वतःच्या लक्षणाकडेही लक्ष दिलं पाहिजे. आज आपण कुठलाही साधा मोबाईल जरी घेतो तरी आपण 10 लोकांना विचारतो, त्याचं कॅमेराची स्ट्रेंथ काय आहे, स्क्रीन कसं आहे, हे सगळं पाहतो. पण एक डॉक्टर आज निवडताना सेकंड ओपिनियन का नाही घेतली जात? आज समजा एका पेशंटच्या पोटात दुखतंय, तर तो MD फिजिशियनकडे जर गेला तो एक अँटीबायोटिक्स वगैरे काहीतरी देईल. बरोबर. तो जो सर्जनकडे गेला तो सर्जरीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करेल. वैद्याकडे गेला तर तो चूर्ण, काढा, पंचकर्म जे गरजेचं असेल ते सांगेल. डायटिशियन वेगळं सांगतात, नॅचरोपॅथी वेगळं सांगतं, प्रत्येक जण वेगळा सांगतो. बरोबर. पण योग्य कोण सांगतंय, खरं कोण सांगतंय, हे सर्व लोक योग्य सांगतात. मे बी इट इज MBBS, BMS, BHMS, सर्वजण योग्य सांगतात. ज्यांची जी पॅथी आहे, जे ज्याला बिलॉंग करतात त्यांनी ते सांगतात. हे नेहमी पेशंटनी ठरवायचं असतं की त्यांना काय योग्य आहे. त्यांना आयुष्यभर इन्सुलिनचे इंजेक्शन्स किंवा गोळ्यावर डिपेंड राहायचं आहे बरोबर
का आयुर्वेदिक उपचार पंचकर्म घेऊन आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल करून याच्यातून मुक्त व्हायचं. नक्कीच खूप छान असं मार्गदर्शन सरांचं. मधुमेह हा अतिशय, जसं आत्ता सर मगाशी म्हणाले की आता जवळजवळ भारत ही मधुमेहाची राजधानी होईल की काय अशा पद्धतीची भीती आता व्यक्त होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात पेशंट्स आत्ता मधुमेहाचे संपूर्ण देशामध्ये आहेत आणि त्याच्यावर अतिशय प्रभावीपणे काम करण्याचं जे काम चालू आहे ते डॉक्टर नरेंद्र शेकडे आणि त्यांच्या मिसेस डॉक्टर स्वाती शेकडे या करतायत. आणि या सगळ्यातून खूप चांगल्या पद्धतीचा लाभ हा मिळतोय. आयुष आयुर्वेद मधुमेह चिकित्सा ही एक त्यांची चिकित्सा खूप महत्त्वाची आहे, त्याबद्दल सुद्धा मला जाणून घ्यायचं आहे. पण मधुमेहासारखा आजार किंवा इतर कोणताही आजार जर तुमच्या संपर्कामध्ये असेल किंवा तुमचे जे काही फॅमिली मेंबर्स असतील म्हणा किंवा मित्रपरिवार असेल याच्यामध्ये जर असेल तर तुम्ही निश्चितच डॉक्टरांना संपर्क करू शकता. आत्ता TV स्क्रीनवरती सरांचे नंबर सुरू आहेत. अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये, सरांना विचारायचे आहेत, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आयुर्वेद आणि मधुमेह या विषयावर आपण चर्चा करतोय आणि आयुर्वेदिक सल्लागार डॉक्टर नरेंद्र शेकडे सर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. सर, आता मी जसं ब्रेकवर जाण्यापूर्वी उल्लेख केला की आयुष आयुर्वेद मधुमेह चिकित्सा ही तुम्ही चिकित्सा करत असता जेव्हा मधुमेहाचे पेशंट्स तुमच्याकडे येतात. तर ही चिकित्सा आणि इतर चिकित्सा याच्यामध्ये काही फरक आहे का? तसं पाहिलं तर विशेष काही असा फरक नाही आहे. बाकी वैद्य जे आयुर्वेदिक चिकित्सा करतात तीच आम्ही करतो. जे ग्रंथात सांगितलेलं आहे तेच आम्ही करतो. ग्रंथाच्या बाहेर जाण्याची तशी आम्हाला काही गरजही पडत नाही. हो, पण फरक नाही, पण वेगळेपणा नक्कीच आहे. आयुर्वेदामध्ये प्रमेय किंवा मधुमेहासाठी खूप चांगली औषधं, कल्पद्रव्य सांगितलेली आहेत, योग्य पंचकर्म सांगितलेलं आहे. पण त्याचबरोबर पेशंटची जी आजची काळानुसार गरज आहे ती सुद्धा पुरवणं खूप गरजेचं असतं. तर त्यासाठी आयुर्वेदामध्ये अन्य जे सांगितलेल्या गोष्टी आहेत, जसं दिनचर्या, ऋतुचर्या, स्वस्थवृत्तातला जो भाग आहे, प्लस आयुर्वेदामध्ये काय अन्न खावं, किती मात्रेत खावं, ते कसं बनवावं, किती शिजवावं, कुठल्या ऋतूमध्ये काय खाऊ नाही, हे सर्व सांगितलेलं आहे. तर आम्ही ह्या सर्व गोष्टी एकत्रित करतो आणि त्यानुसार पेशंटची लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणू शकतो आपण त्याला, ती तयार करतो. आणि ही सर्व गोष्टी एकत्र, त्याच्यामध्ये व्यायाम असतो, योगा असतो, एक वीकली फॉलोअप असतो डाएटचा. तर हे सर्व गोष्टी एकत्र करून आम्ही त्याला आयुष आयुर्वेद प्रमेय चिकित्सा किंवा मधुमेह चिकित्सा असं म्हणतो. बरं सर, आयुर्वेद मधुमेह बद्दल सांगतो, तो नेमका काय आहे आणि जर त्याच्या पाठीमागची कारणं लक्षणं जर आपण जाणून घ्यायची म्हटली तर काय सांगता येईल? आयुर्वेदामध्ये मधुमेह म्हणजे मधुमेह हा बेसिकली मधु आणि मेह असा तयार झालेला शब्द आहे. बरोबर. मधु म्हणजे ज्याच्यामध्ये माधुर्य आहे आणि मेह म्हणजे ज्याच्यामध्ये युरिनेशन वाढते, त्याला आपण म्हणतो मधु आणि मेह. बरोबर. ज्याला आपण बोलीभाषेमध्ये आज डायबिटीज मलायटस असंही म्हणतात. डायबिटीज मलायटस ॲक्च्युली हा इंग्लिश शब्द नसून हा ग्रीक शब्द असतो. आणि अर्थही तोच आहे. डायबिटीज म्हणजे ज्याच्यामध्ये मूत्रप्रवृत्ती वाढते आणि मलायटस म्हणजे हनी, म्हणजे मधासारखी ज्याच्यामध्ये मूत्रप्रवृत्ती येते त्याला डायबिटीज मलायटस म्हणतात. दोन्ही अर्थ सेमच आहेत, फक्त आयुर्वेदाने हे 5,500 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. अच्छा. ॲलोपॅथीमध्ये हे नाव आत्ता जस्ट मिळालेलं आहे. आणि याचे जे प्रमुख कारणं किंवा लक्षणं आहेत, तर लक्षणांमध्ये सर्वात जास्त असतं की एकतर सर्वात कॉमन म्हणजे मूत्रप्रवृत्ती वाढणे, मूत्राची घट्टता वाढणे, तहान खूप लागणे, घशाला कोरड पडणे, भूक जास्त लागणे, वजन वाढणे, आळस असणे, एका जागेवर दिवसभर बसून राहण्याची इच्छा होणे, काम करण्याची इच्छा होणे नाही. तर असे बरेच कारणं असतात, लक्षणं असतात. नक्कीच. सर, आयुष आयुर्वेद आपण मधुमेह चिकित्सा जी मगाशी आपण सांगत होतो, तर या चिकित्सेबद्दल ती नेमकी काय असते किंवा त्याच्याबद्दल अजून आपण विस्ताराने आपल्या प्रेक्षकांना सांगू शकतो का? हो, नक्कीच. आमची जी चिकित्सा आहे याची खास वैशिष्ट्य म्हणजे ही कुठल्याही 2 रुग्णांसाठी सारखी नसते. बरं. आम्ही आधी हे पाहतो की त्या पेशंटला डायबिटीजची सुरुवात कधीपासून झाली, त्याच्या मागचे जे कारण आहेत, म्हणजे त्याला डाएटमुळे झाली आहे, स्ट्रेसमुळे आहे, स्थौल्य म्हणजे वजन वाढल्यामुळे झाली आहे, हेरिडेटरी कारणांमुळे झालेली आहे किंवा फक्त बैठे काम आहे त्याच्यामुळे झालेली आहे. तर कारण ज्या व्यक्तीला अनुवांशिक त्रास आहे ज्याचं, किंवा दुसरा जर आहे ज्याचं वजन वाढलेलं आहे आणि तिसरा आहे ज्याचं व्यसन आहे, तिघांना, ह्या 3 व्यक्तींना एकसारखी ट्रीटमेंट नसू शकते. त्यांना एक इंडिव्हिज्युअल ट्रीटमेंट असावी. म्हणून सुरुवातीला पेशंट ज्यावेळेस आमच्याकडे येतो, आमचा एक 40 प्रश्नांचा एक क्वेश्चनेअर असतो. ते 40 प्रश्नांचा क्वेश्चनेअर आम्ही भरून घेतो. त्याच्यातून आम्हाला एक चांगली आयडिया येते की ह्या पेशंटची नेमकी गरज काय आहे. आणि जे आम्ही औषध उपचार करतो त्याचबरोबर
ह्या क्वेश्चनेअरमधून आम्हाला जे आयडियाज येतात जे त्या सर्व गोष्टी आम्ही त्याच्या लाईफस्टाईलमध्ये चेंज करून घेतो. प्लस त्याच्याबरोबर सुरुवातीला आम्ही त्याचे काही ब्लड टेस्ट असतात. ज्या पेशंट्सची अशी खूप मनापासून इच्छा असते की त्यांचे जे आता ओरल मेडिसिन्स किंवा इन्सुलिन चालू आहे ते बंद करायचं आहे, तर त्यांच्यासाठी आम्ही सुरुवातीला काही ब्लड टेस्ट वगैरे सुद्धा सुचवतो. एक आमची ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर अंदाजे 45 दिवसांनंतर त्यातल्या ज्या टेस्ट आहेत ज्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम होता, तर त्या सर्व टेस्ट आम्ही त्याला रिपीट करायला होतो एक 45 दिवसांनी. आणि त्यातला जो फरक आहे दोन्ही याच्यामधला, पहिल्या टेस्ट आणि दुसऱ्या टेस्टमधला, तर त्यानुसार मग आम्ही त्यांच्या ॲलोपॅथीची जी औषधं आहेत ती कमी करायला होतो. आणि हळूहळू करून असंच पुढे जात जात त्यांची ॲलोपॅथीचे इन्सुलिन जर चालू असेल तर इन्सुलिन ओरल मेडिसिन्सवर आणतो. ओरल मेडिसिन्सवरून नंतर त्यांचे पूर्ण ॲलोपॅथीची औषधं बंद करून कालांतराने आयुर्वेदिक औषधंही बंद करता येतात. बरं सर, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो जो सगळेच पेशंट तुम्हाला विचारत असतील की हे सगळं पूर्ण व्हायला किती काळ लागेल किंवा साधारणतः ही पूर्ण चिकित्सा किती काळ चालते, असे अनेक प्रश्न येत असतील, तर त्याच्यावरती काय सांगता येईल? याच्यावर मी इतकं सांगू इच्छितो की बरं होण्यासाठी किती काळ लागेल हे गोष्ट पेशंटनीच ठरवावी आणि त्यांनी आम्हाला सांगावी. कारण ते ट्रीटमेंटला किती सिरियसली घेतात, त्यांना त्या प्रमेय औषधांच्या शिवाय जीवन किती लवकर पाहिजे हे त्यांनी ठरवायचं असतं. आम्ही आमची ट्रीटमेंट तर करतच असतो. त्यांना मधुमेह मुक्त जीवन जेवढं लवकर हवं असेल तेवढं त्यांनी मनापासून केलं तर त्यांना तेवढे लवकर रिझल्ट मिळतात. नक्की सर, असाही प्रश्न तुम्हाला कोणीतरी विचारत असतील की समजा ही चिकित्सा घेतली तर पुन्हा मधुमेह होणारच नाही, असं सुद्धा काही असू शकतं का? हो, खूप 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 लोक विचारतात. खूप म्हणण्यापेक्षा सर्वजण विचारतात. आणि मी त्यांना निश्चितपणे विश्वासाने सांगू शकतो की ज्यांनी आमची ट्रीटमेंट घेतलेली आहे, मनापासून ते फॉलो केलेली आहे, मधुमेहाची औषधं बंद केलेली आहेत, त्यांना परत हा त्रास होणार नाही. फक्त त्यांनी ज्या गोष्टी पालन करायला सुरुवात केलेली आहे त्या त्यांनी ते विसरायच्या नाही किंवा आपली ती जीवनशैली परत बदलायची नाही. नक्की. आणि ही जी मधुमेह चिकित्सा आपण करता याच्यामध्ये पंचकर्मांचा पण समावेश असणारच आहे. तर ही कोणती पंचकर्म आहेत, आपण त्याच्याबद्दल काय सांगू शकतो? आयुर्वेदानुसार मधुमेहामध्ये किंवा प्रमेहामध्ये शरीरातला क्लेद भाग वाढलेला असतो, तर क्लेद कमी करण्यासाठी वमन खूप उपयोगी असतं. त्याच्याबरोबर ज्या आणखीन काही स्थौल्य वाढलेले असेल किंवा बाकी काही अलाइड कंडिशन्स असतील तर त्याच्यामध्ये बस्तीचा खूप सुंदर उपयोग होतो. स्ट्रेस एक जर कारण असेल तर त्याच्यामध्ये आपण शिरोधाराचा खूप चांगला उपयोग करून घेऊ शकतो. स्किन डिसऑर्डर्स वगैरे जर मधुमेहाच्या पेशंटला झालेले असतील तर त्याच्यामध्ये विरेचन किंवा रक्तमोक्षणचाही उपयोग करता येतो. निश्चितपणे खूप छान अशी माहिती सरांनी आज सांगितलेली आहे. आयुर्वेद आणि मधुमेह या विषयावरती सर आपल्याला मार्गदर्शन करत होते. खरं तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे किंवा खूप महत्त्वाचा आजार आहे, त्याकडे दुर्लक्ष झालं नाही पाहिजे. प्राथमिक अवस्थेमध्ये जर त्याच्यावरती प्रभावी असे उपचार करू शकलो तर मला वाटतं की या आजारातून पूर्णपणे मुक्त होऊ शकतो, बाहेर पडू शकतो. ज्या काही उपचार पद्धती आत्ता सरांनी सांगितलेल्या आहेत त्या निश्चितच आयुष आयुर्वेदमध्ये उपलब्ध आहेत. त्याकरता तुम्हाला करायचं एवढंच आहे की आत्ता जे स्क्रीनवरती नंबर्स आहेत या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि या संपर्कानंतर पुढचं मार्गदर्शन किंवा त्याच्या पद्धतीचे उपचार हे सगळंच डॉक्टर नरेंद्र शेकडे आणि त्यांची टीम नेहमीच करत असते. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत राहा साम टीव्ही.